नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्ता आपण आलेलो आहोत संपूर्ण गावरान आंब्याच्या बागेमध्ये. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जाती आहेत याचा आपण आज आता आढावा घेणार आहोत. नमस्कार. आम्ही शेतकरी. नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता पाहणार आहोत की गावरान आंब्याच्या जाती कुठल्या कुठल्या आपल्यासाठी फार आवश्यक आहे. याच्या आता आपल्याला पाहता येईल या ठिकाणी हे बघा, गावरान आंब्याचं झाड आहे. सुरुवातीपासून पाहूया. अतिशय उंची साधारण एक 80-90 फुटापर्यंत उंची याची वाढली आहे. आणि अशा प्रकारचे ह्याचे आंबे आहेत. याला गावरानच नाव आहे. पूर्ण गोल आणि थोडंसं नाक असलेला आंबा आहे. त्यानंतर शेजारी आपण पाहूया. साधारण अशा प्रकारचा हा आंबा आहे. गावरान, गोड, अतिशय लाल आतमध्ये निघतो एकदम. ही साधारणतः गोट्या नावानं प्रसिद्ध आहे. गोटीसारखा गोल गोल आंबा असतो हिचा. कैरी असेल त्यावेळेस लोणच्यासाठी चालतो. त्यानंतर पुढची जात आपण पाहूया. समोर जो आंबा दिसतोय तो केळ्या आंबा आहे. तो उतरवलेला आहे ॲक्च्युली. या ठिकाणी एक आंबा आपल्याला दिसत असेल की केळीच्या आकाराचा तो आंबा असतो. आणि एकदा एक आंबा पिकला की सगळे आंबे पिकतात केळीच्या घडासारखे. त्याला केळ्या आंबाच नाव आहे. त्यामुळे ते आंबे लवकर उतरावे लागतात, नाही तर ते खराब होऊन जातात. केळीच्या घडाप्रमाणे पिकून जातात ते. त्यानंतर पुढचा आंबा आहे कोयरी जाती, कोयरी म्हणतात त्याला. तो ह्याच्या जवळच आहे. पाहता येईल आंब्याचा आकारही फार मोठा आहे. कारण गावरान आंबे प्रथमतः स्वतःला मोठे करतात, त्यानंतर आंबे मोठे होतात. पाहता येईल कोयरीचा आकार. याला कोयरी पूर्वी बघा महिला वापरायच्या कुंकू ठेवण्यासाठी किंवा अनेक कारणासाठी. हळदी कुंकाला पण वापरले जायचं. तर तो आकार पाहता येईल आपल्याला. एकदम त्याला असं नाक आहे कोयरीसारखं. आणि भरपूर आंबे लागलेले आहेत खालच्या बाजूनी पाहिलं तरी. ही चौथी जात झाली. ह्याचा पिकलेला आंबा बघा, पाडाचा आंबा अशा प्रकारे आपल्याला दिसतो कोयरी जातीचा. आणि भरपूर आंबे या ठिकाणी याला लागतात. इथं पण पाड लागलाय, पाहता येईल आपल्याला. भरपूर आंबे लागलेत. अतिशय चविष्ट असतात आणि गावरान आंबे. इथं पाहता येईल आपल्याला. हा साधारणतः केशर सारखाच आहे, गावरानच आंबा आहे. केशर सारखाच याचा प्रकार आहे. आपल्याला नाव याचं माहीत नाही आहे, परंतु फार आंबे याला पण लागलेत. ही 5वी जात आहे. त्यानंतर ही एक जात आहे. अगदी ओरंब्यासारखी मोठीच आंबा याचा तयार होतो, पाहता येईल आपल्याला. अतिशय उत्तम ह्याची पण चव आहे. आणि भरपूर आंबे लागलेत, पाहता येईल. प्रत्येक फांदीला, प्रत्येक ह्या ठिकाणी आंबा लागलेला आहे. ही 6वी जात आहे. अजून पुढं आपण जाऊया. या ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण आंब्याची झाडं पाहता येतील. लांबपर्यंत आहेत. या ठिकाणी जवळपास 8 झाडं आहेत. अजूनही या ठिकाणाहून संपूर्ण आंब्याची बाग आपल्याला पाहता येईल. वरंब्यावरती, बांधावरतीच लावलेली झाडं आहेत ही. आणि समोर काही जंगल मॉडेलमध्ये लावलेली आहेत. पुढची जाते आंब्याची आपण जवळून जाऊन पाहूया. 7 नंबर म्हणता येईल जातीमध्ये. या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही लावलेली झाडं आहे, कोय लावलेली होती याच आंब्याची. इथं 2, 3 आणि समोर 4 झाडं कोय लावलेली तसे आलेली आहे. आता या ठिकाणी एक पाड पडलेला आहे, आपल्याला पाहता येईल. एकदम पाड म्हणजे आहे ना, पिवळा, पूर्णपणे पिवळा असा पाड तयार झालेला आहे. आणि आंबे आपल्याला वरती पण पाहता येतील. भरपूर मोठ्या प्रमाणात आंबे लागलेत. आणि सर्वोत्तम आहे हा आंबा. आम्ही आजपर्यंत जेवढे आंबे गावरानी पाहिलेत ना, त्याच्यामध्ये उत्तम ही जात आहे. बघा, अजून एक पाड पडला आहे. या ठिकाणी अजून एक पाड पडला आहे, पाहता येईल. बघा किती एकदम, बाजारामध्ये सुद्धा असे केमिकलचे आंबे मिळत नाहीत असा ह्याचा पाड आहे. आपण वरती पण पाहूया. किती मोठ्या प्रमाणामध्ये ना आंबे लागलेले आपल्याला पाहता येतील या ठिकाणाहून. ही गावरान जातीची विशेषताच आहे. हा साधारणतः
8 नंबर आंबे आहेत. तसं पाहिलं तर फार जास्त प्रमाणात आंबे आपण लावलेले आहेत गावरानी, पण त्याच्यामध्ये साधारण 7 ते 8 जाती अशा आहेत की त्या उत्तम क्वालिटीच्या आहेत, नाही का. पाहता येईल इथं सुद्धा एक पाड आहे, बाजूनी झाड, या बाजूनी झाड पाहूया. आणि याच्यानंतर शेवटी आता आपण पाहणार आहोत 200 वर्षापूर्वीचं गावरान जातीचं आंब्याचं झाड. चला आता तिकडे जाऊयात. नमस्कार. आणि आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत जे 200 वर्षापूर्वीचं आंब्याचं झाड आहे. इतके अप्रतिम त्याला आंबे आहेत की त्याला झिपरे आंबा पण म्हटला जातो आणि 5 आंबा पण म्हटला जातो. 5 आंबे पूर्वी सारखेच होते. अगदी फांद्या आपल्याला पाहता येईल. प्रथम आपण खोडाची साईज पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठं झाड आहे. आणि जेवढं जुनं झाड ना तेवढी त्याची आपण गुणवत्ता म्हणतो ती उत्तम असते. साधारणतः 3 लोक लागतील अशी त्याला कवळीमध्ये घ्यायला, त्यावेळेस त्याच्या खोड आपल्याला कवळीमध्ये येईल, पाहता येईल आपल्याला. झाडाच्या फांद्यासुद्धा जर पाहिल्या तर त्या फार मोठ्याला झालेल्या आहेत बघा या ठिकाणी. तर आपणही अशा प्रकारे गावरान जातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड करावी. लागवड करत असताना फक्त कुईपासूनच लागवड करावी, जेणेकरून झाडाला संपूर्ण बळ भेटतं. आणि अशा प्रकारे कोय आपल्याला आवश्यक असतील सर्व गावरान जातीच्या झाडांच्या, तर आम्हाला संपर्क करावा. पोस्टाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंब्याच्या कोय पाठवल्या जातील. गावरानी आंब्याची लागवड करा, कारण गावरानी आंबा खाल्ल्यानंतर डायबिटीजचा समूळ नाश केला जातो. विशिष्ट प्रकारचा गोड आणि आंबट त्याच्यामध्ये रस असतो, तो शरीराला उपयोगी असतो. त्यामुळे फक्त शर्करा वाढत नाही. आत्ताचे विलायती आंबे फक्त शर्करा वाढवतात, गोड गोड, आणि त्याच्यापासून डायबिटीज होतो. आणि आपल्याला सगळीकडून सांगितलं जातं की गोड खाऊ नका, आणि गोडामध्ये आंब्याचं पण नाव येतं. फळांचा राजा असलेला आंबा हे गावरानच असावे. गावरान झाड आपल्याला आयुष्यभर उपयोगी होईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. परत एकदा सांगतो, आम्ही शेतकरी. नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि संपर्क नंबर आहे 9850 22 08 98 9850 22 08 98. आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. धन्यवाद. आभारी आहोत.